जीवनाचा प्रवास करत असताना, जीवन जगत असताना आपण स्वतःचं सुख जपत असतो आणि ते स्वतःचं सुख जपत असताना समोरच्याचं मनही आपण जपत असतो. आपण प्रत्येकाला आपलं मानतो, पण तरी देखील त्या समोरच्या व्यक्ती आपल्याला परक समजतात. आपल्याला कळत नाही की आपलं नेमकं चुकतं कुठं. नाती जपण्यासाठी नेहमीच आपण कमीपणा घेतो. कधी मोठेपणाचा कांगावा करत नाही, कधी मिरवत नाही. तरी आपल्याविषयी लोक गैरसमज करून घेतात. खरंच आपलं चुकतं कुठं हा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत राहतो. स्वतःच्या मनापेक्षा इतरांचा मान आपण नेहमीच जपत असतो, राखत असतो. तरीही आपलाच अपमान केला जातो आणि पुढच्या व्यक्ती आपला स्वार्थ पाहत असतो. माणुसकी टिकवण्यात कधीच आपण हयगय करत नाही. मनापासून आपण सगळी नाती निभावतो, तरी ती नाती कोणालाच दिसत नाहीत. म्हणजे नेमकं आपलं चुकतं कुठं हा प्रश्न नेहमी आपल्याला सतावत राहतो. खरं तर आपलं चुकतच नसतं. आपण आपलं कर्तव्य निभावत असतो, पण त्याची किंमत पुढच्याला नसेल तर त्याला आपण तरी काय करायचं. म्हणून जोपर्यंत आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत इतरांना आपल्याविषयी काय वाटतं याचा कसलाही स्वतःच्या मनावर परिणाम वाटून घ्यायचा नाही, परिणाम होऊ द्यायचा नाही, करून घ्यायचा नाही. तरच या प्रवासामध्ये आपल्याला लोक जगू देतील. नाहीतर हे जग फक्त त्रास देणारं आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये सुंदर विचारांची शिदोरी खास तुमच्यासाठी. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घेतला पाहिजे. आपल्या मनाचा विचार आपणच करायचा. खंबीर इतकं व्हायचं की कोणत्याही प्रहाराने मन तुटलं नाही पाहिजे. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊ नये. बरेचदा सत्य फार वेगळं असतं. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. माणुसकी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते, ओळखली तर शेवटपर्यंत राहते. माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो, समाधानी आणि आनंदी असला पाहिजे. जेव्हा माणसं समजून घेणे कठीण असतं तेव्हा परिस्थिती समजून घ्यायची असते. दिसणं कसंही असू देत, स्वभाव मात्र दिलदारच असला पाहिजे. माणसाला त्याच्याजवळ जे आहे ते पुरेसं वाटत नाही. स्वतःजवळ जे आहे त्याची ताकद त्याला जाणवत नाही, म्हणून तो दुसऱ्या गोष्टींच्या मागे पळत सुटतो. खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगलं. सतत आपल्याला असं वाटत असतं की समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण खूप महत्त्वाचे आहोत, पण हा फक्त आपला गैरसमज असतो. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर बघू शकत नाही. त्याच प्रकारे माणूस दुसऱ्यांचे दोष तर बघू शकतो, पण स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही. आपल्या माणसांच्या वागण्यात जेव्हा आपल्याला बदल जाणवू लागतात तेव्हा समजून जायचं त्यांच्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती आली आहे जी त्याला आपल्यापेक्षा जास्त प्रिय आहे. वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा समोरच्याला माहीत असतं आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो, तरी ती व्यक्ती जाणून बुजून तीच गोष्ट करते. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. मग संकट कितीही मोठं असू देत, फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायमचे ठेवायचे असतात. एखाद्याच्या आयुष्यात आपली एक खास जागा असावी, हक्काची किंवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती जागा कधीच बदलणारी नसावी. झोप आली तर सगळं विसरायला लावते, नाही आली तर खूप काही आठवायला भाग पाडते. अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टांची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात आणि फुलवतात देखील. कधी कधी नियती आपल्याला मुद्दाम संकटात टाकते, कारण तिला पण दाखवून द्यायचं असतं, बघ तुझ्या हक्काचं कोण आहे आणि परक कोण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका विचारासह.